रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी संपन्न झाला। हा सोहळा सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी सांगितले की आज विज्ञान खूप पुढे गेलं आहे। दळणवळणाची साधने प्रगत झाली आहेत। संपूर्ण जग जवळ आले आहे। तेव्हा विद्यार्थ्यांनी देशाचे नाही तर जगाचे नागरिक बनणे आवश्यक असल्याचे सांगितले। तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे बना असा मोलाचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत महाविद्यालयाने उत्तरोत्तर केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला। त्यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये पेटेंट, रिसर्च पेपर्स, पुस्तक प्रकाशन, PhD पदवी संपादन करून तसेच विविध स्तरावर पुरस्कार प्राप्त केले याचा विशेष उल्लेख केला। या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे कार्यवाह डॉक्टर राजाराम पाटील यांनी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला। या पारितोषिक वितरण समारंभाला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर विजय कुंभार, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य DB पाटील, जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, पनवेलच्या तहसीलदार अरुणा राठोड, विजय लोखंडे, सिप्ला कंपनीच्या उल्का धुरी, उपप्राचार्य डॉक्टर नामदेव पवार, रजिस्ट्रार अनंता जाधव, विद्यार्थी परिषद सचिव सोनाली नाईक, अध्यक्ष अरहंत कुशलवर्धन, डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर, डॉक्टर यशवंत उलवेकर, प्रवीण गायकर, प्राध्यापक शरयू नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। ज्यांनी पारितोषिक प्राप्त केलेले आहेत असे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत ते माझे सर्व शिक्षक भगिनी, शिक्षक बंधूंनो, मी आजच्या या पारितोषिक वितरण दिनाच्या निमित्ताने टू वन अँड ऑल सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। प्राचार्य गणेश ठाकूर साहेब यांना प्रबोधनकार ठाकरे हा पुरस्कार मिळालेला आहे, त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन। या महाविद्यालयातील
आमचे शिक्षक सहकारी प्राध्यापक अनिलजी पालवे यांना यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. रयत शिक्षण संस्थेचा अतिशय मानाचा असा पुरस्कार आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन. या महाविद्यालयाला विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा जाणीव जागरांचा 2 वेळेला पुरस्कार आणि आपण जे की देशामध्ये विदेशामध्ये स्पोर्ट्स आणि कल्चर याच्यामध्ये जो काही सहभाग नोंदवलेला आहे त्यासाठी जेवढे म्हणून पुरस्कार मिळाले त्यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि ते रिफ्लेक्ट झालं आपल्या विद्यार्थिनी या ठिकाणी जेव्हा गात होत्या तर आदरणीय ठाकूर साहेब आणि मी दोघी मंत्रमुग्ध झालो. पण 2 कारणाने मंत्रमुग्ध झालो. विद्यार्थिनीने गायलेलं गीत खूप छान होतं आणि ज्यांनी विद्यार्थिनीची तयारी करून घेतली ते शिक्षक त्यांची देहबोली काय म्हणते ती पण खूप छान होते. तर त्याबरोबर तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला या कार्यक्रमामधलं एक ठळक वैशिष्ट्य मुद्दाम सांगावं लागेल की समर्पण या भित्तीपत्रकाचं मनापासून अभिनंदन, शौर्य या भित्तीपत्रकाचं मनापासून अभिनंदन. स्पर्धा लावावी असं भित्तीपत्रकं काढले मुलांनी, विशेषतः समर्पणमध्ये त्यांनी ज्या काही बाबी दाखवलेल्या होत्या, जे एक्सप्लेनेशन दिलं तर त्या सर्व विद्यार्थ्याचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. प्रतीक्षा आणि प्रेरणा यांचं तर कौतुक केलंच पाहिजे. प्रतीक्षा आणि प्रेरणेमध्ये रामधारी सिंह दिनकर यांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. नावामध्ये आता ते पहा तुम्हाला कसे आहे ते. माझी व्यक्तिगत धारणा अशी झालेली होती की जी एल्डर सिस्टर आहे तिचं नाव प्रेरणा पाहिजे होतं आणि जी यंगर सिस्टर आहे अगदी व्हेरी फ्रिक्वेंटली म्हणजे आपण उल्लेख करतो मराठीत आत्ता आपण अभिजात झालो, मराठीमध्ये आत्ता आपण अभिजात झालेलो आहे. तर प्रेरणा आणि प्रतीक्षा दोन्ही ठिकाणी मी पाहत होतो की ज्याची आपल्याला प्रेरणा आहे त्याच्यामध्ये यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे कुणी एखादा लेखक आपल्या डोळ्यासमोर आहे का, पण मला घाईमध्ये पाहता आलं नाही. पण हिंदीमधली आपली अभिरुची प्रेरणा या भिंतीपत्रकाच्या माध्यमातून दिसले. इंग्लिशच्या भिंतीपत्रकाचाही मी विशेष उल्लेख केला पाहिजे. आपल्या प्राचार्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की मूड्स आर लवली, डीप अँड डार्क. त्यांनी रॉबर्ट फ्रॉस्टला कोट केला. ब्रिटनमधला तो कवी 5-6 महिन्याचा हिवाळा संपून गेल्यानंतर, बर्फ कमी झाल्यानंतर झाडांची हिरवाई आली पहा, तोपर्यंत झाडाचे सारे बुंदे साल सोडलेले आणि पांढऱ्या रंगाचे होते आणि अशी हिरवळ कधी दिसणार त्यांना तिथं. तर ते झाड पाहिल्यानंतर त्याच्या मनाला मोह झाला की मूड्स आर लवली, डीप अँड डार्क. म्हणजे त्याची साल आता तिला हिरवट असा रंग आलेला आहे आणि दाट अशी सावली आहे. विश्रांती घेतली पाहिजे. थकलेला असेल तो चालून बिचारा, पण नाही, त्याला आठवण झाली, प्राचार्यांनाही आठवण झाले. आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. तो स्वतःच्याच मनाला म्हटला की झाड कितीही सुंदर असू दे, त्याची पालवी कितीही हिरवीगर्द असू दे, त्याची साल कितीही चांगली वाटू दे. आणि ब्रिटनमध्ये असा नजारा खूप कमी वेळेला 1-2-3 महिन्याचा सीझन असतो तिथे एवढा चांगला. तर झाडाच्या सावलीला झोपण्याचा मोह कोणालाही होईल, पण तसं करून चालणार नाही. प्राचार्याने तुम्हाला सांगितलं की वी हॅव प्रॉमिसेस टू कीप. आपल्या सर्वांना मिळून काही प्रॉमिसेस आहेत. आणि काय प्रॉमिसेस आहेत ते, तर ते प्रॉमिसेस आहेत पहा, यू हॅव टू वॉक माइल्स अँड माइल्स बिफोर यू स्लीप. म्हणजे विश्रांतीच्या ठिकाणापर्यंत जाण्याच्या पूर्वी आपल्याला खूप काही चालून जायचं आहे. आणि ज्यांच्या मनामध्ये अशा उर्मी आहेत ते महाविद्यालय आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आदरणीय गणेशजी ठाकूर साहेब यांच्या कार्यशैलीमध्ये उत्तुंग भरारी घेईल यामध्ये तिळमात्र शंका कोणालाही असू नये. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ स्थापन झालं. अण्णांचं एक स्वप्न होतं की आपल्या रयतचं एक विद्यापीठ असायला पाहिजे.
एखाद्या दुसऱ्या 3-4 कॉलेजपेक्षा विद्यापीठ हे मोठं असतं, त्याची ग्रेड मोठी असते. विद्यापीठ असायला पाहिजे आहे. आणि ज्या दिवशी हे कॉलेज ज्यानं मंजूर झालं, सरकारनं मंजुरी दिली, त्यावेळेला मला सुद्धा फार आनंद झाला आणि मी 5 कोटी रुपयाचा चेक पहिल्यांदा नेऊन पवारसाहेबांच्या हातात दिला. बघा, विद्यापीठ बुडं सातारला, पण आनंद रामशेठला झाला. तुम्हा मला सगळ्यांना झाला आनंद. कारण अण्णांच्या बद्दल आता जे पण रयतेमधलं गाणं म्हटलं ऐकलं, ते ज्यापर्यंत रयत गीत जे ऐकलं आपण त्यावेळेला त्यातलं सगळं सार आलेलं आहे. स्फूर्ती देणारं ते गाणं एकदा ऐकलं की तुम्ही झोपणार नाही. आलेला आळस झटकून टाकला जातो आणि आपल्याला वाटतं वा, आहे आमची रयत काहीतरी. आणि ह्या रयतेच्या मधला आम्ही विद्यार्थी आहोत, ती आभाळाकडे झेप घेऊन जायचं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी जी बक्षिसं घेतलीत ना, हा त्यातलाच एक भाग आहे. फार चांगल्या रीतीनं तुम्ही काम करतायत. सर्व क्षेत्रामध्ये आज बक्षिसे मिळवतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला IT, AI वगैरे ह्याचा कसा वापर करता येईल, हे त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त कसे मिळवता येईल हे तुम्हाला सांगितलं. मला वाटते आता तुम्ही बरेचसे किंबहुना सर्वच त्या दृष्टीने आपण पावलं टाकत आहोत. आणि आपलं ज्ञान जे आहे हे विस्तृत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्राचे प्राध्यापक वर्ग देत आहेत, तुम्हाला जी घडी बसून दिलेली आहे, त्यामुळे माझ्या मनात कुठलीच शंका नाही की इथला विद्यार्थी चमकणार नाही असं होणार नाही. भविष्य फार चांगलं आहे. एक गोष्ट नक्कीच, आपल्याला नोकरी, उद्योग, आता तुम्ही कोणी 12वी झाल्यानंतर, ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएटनंतर त्याच्या मागं लागावंच लागतं आपल्याला. शेवटी ती स्टेज येते, तेवढं मिळेल नाही मिळेल, कुठे मिळेल काय मिळेल आपण बघत असतो. पहिल्यांदा कुठला विषय घेऊ इथून सुरुवात होते आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग हे प्रश्न येतात. आता जर 5 जागा जर असतील एखाद्या नोकरीच्या, तर अर्ध 500 येतात. 500 लोकातले 5 लोक निवडले जातात. सरकारने जी आयडिया काढली की नोकरीच्या मागं लागू नका, मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस हा उद्योजक व्हायला पाहिजेला आहे. म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी आता एक गोष्ट केलेली आहे की उद्योजक व्हा. नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे व्हा. आपण म्हणणार आहे काय आमच्याकडे काहीच नाही ना, आम्ही कसले उद्योजक होणार, कशी नोकरी देणारे होणार. न्यूनगंड ठेवू नका. माझ्याकडे काहीच नव्हतं, माझ्याकडे सुद्धा काही नव्हतं. आईवडिलांचे दागिने पेढीवर गहाण ठेवून 5,000 रुपये मी आणले कर्जावर म्हणून व्याज भरून. आणि त्याच्यानंतर माझा उद्योग सुरू झाला. त्याच्यानंतर मी काय जी प्रगती जी केली, खासदार झालो किंवा उद्योजक झालो, कॉन्ट्रॅक्टर कोट्यावधीची कामं करायला लागलो, हे सगळं झालं. देणगी देणारा झालो, देणगी घेणार नव्हे तर देणारं झालो. त्याचं कारण आपली महत्त्वाकांक्षा मोठी असणं, म्हणजे त्या दृष्टीने झेप घेणं, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं माझ्या या दृष्टीनं तुम्ही सर्व बक्षिसे मिळवली, त्यांना पण नाही मिळवली त्यांनासुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.